अल्टिमीटर हा अल्टिमीटर कशासाठी वापरतात? उंची मोजण्यासाठी. अल्टिट्यूड आपण काय म्हणतो, त्याची अल्टिट्यूड किती, त्याची उंची किती. अल्टिट्यूडचा अर्थ काय आहे? उंची. अल्टिट्यूडचा अर्थ आहे उंची. तर मग अल्टिमीटर हे अल्टी घेतले, मीटर घेतले, म्हणजे काय? समुद्रापासूनची उंची मोजणे. त्याचा सेकंड वर्ड आहे ॲमीटर. ॲमीटर म्हणजे काय? विद्युत प्रवाहाची शक्ती. शक्ती मोजणे विद्युत प्रवाहाची किती येते. धारामापी. ॲमीटर हा शब्द आपण लहानपणापासून बघतोय, 4वी-5वी पासून. ॲमीटर कशासाठी वापरतात? विद्युत प्रवाहाची शक्ती मोजण्यासाठी. दुसरा ॲनेमोमीटर. ॲनेमोमीटर हा शब्द कशासाठी वापरतात? वाऱ्याची व्याप्ती व त्याचे मापन, वाऱ्याची दिशा ठरवण्यासाठी ॲनेमोमीटर हा वर्ड वापरतात. ते 1 मीटरचं शास्त्रीय मोजपट्टी आहे. ऑडिओमीटर. ऑडिओ म्हणजे काय? आवाज श्रवण मापक. श्रवण शक्तीतील फरक मोजणे. ऑडिओमीटर कशासाठी वापरतात? श्रवण शक्तीतील फरक, आवाजाशी संबंधित आहे ऑडिओमीटर. बॅरोमीटर कशासाठी वापरतात? की हवामानाचा, वातावरणातील दाब मोजणे, हवेचा. बॅरोमीटर. बायनॉक्युलर. बायनॉक्युलर कशासाठी वापरतात? हे आहे की ऑप्टिकल मधलं येतं, डोळ्यांची दूरची वस्तू स्पष्टपणे पाहण्यासाठी, मोठ्या आकारात पाहता यावी, त्यासाठी बायनॉक्युलर असतं. कॅलरीमीटर. उष्मांक. कॅलरी म्हणजे काय? ऊर्जा. मग उष्मांक मोजण्यासाठी कॅलरीमीटर वापरतात. दुसरा थर्मामीटर, तापमापक. शरीराचे तापमान मोजण्यासाठी हे वापरतात. शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरतात. दुसरा कलरीमीटर. कलरीमीटर. कलर थोडक्यात कसं? कलरीमीटर कलर रंग, तीव्रतेचे मापन करणे. दुसरा आता आपल्याला कशाचा? आता हवामानाच्या अभ्यासाला काय म्हणतात? मेट्रोलॉजी म्हणतात. रोग व आजारांच्या अभ्यासाला काय म्हणतात? पॅथॉलॉजी म्हणतात. रोगासाठी पॅथोज म्हणजे रोग, पॅथॉलॉजी. रोग व आजारांच्या अभ्यासासाठी आपल्याला ध्वनीचा अभ्यासासाठी अकॉस्टिक्स वापरतात. ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासासाठी ॲस्ट्रॉनॉमी वापरतात. वनस्पतीच्या अभ्यासासाठी बॉटनी हा वर्ड वापरतात. मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सायकोलॉजी हा वर्ड वापरतात. प्राणी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी झूलॉजी हा शब्द वापरतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाच्या अभ्यासासाठी जिओलॉजी वापरतात. कीटकशास्त्राच्या अभ्यासासाठी एंटोमॉलॉजी. एंटोम म्हणजे इन्सेक्ट. धातूचा अभ्यासासाठी मेटॅलर्जी वापरतात. आता मेटल म्हणजे काय? धातू. मेटॅलर्जी असं. भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासासाठी मिनरलॉजी वापरतात. भूगर्भात काय असतात? तर भूगर्भात मिनरल्स असतात. तर भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास म्हणजे मिनरलॉजी. त्याचा जीवाणूंचा अभ्यास. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. तर जीवाणूंच्या अभ्यासासाठी बॅक्टेरियोलॉजी हा वर्ड वापरतात. नंतर विषाणूच्या अभ्यासासाठी व्हायरोलॉजी. विषाणू म्हणजे व्हायरॉलॉजी. हवाई उड्डाणाचे शास्त्र, त्यासाठी एरोनॉटिक्स. एरोनॉटिक्स आपण कसं म्हणतो? एरोनॉटिक्स विमानाचे तिथे प्रदेश, तो जी कंपनी असते त्याला म्हणतो एरोनॉटिक्स कंपनी. तर हवाई उड्डाणाचे शास्त्र म्हणजे एरोनॉटिक्स. पक्षी जीवनाचे अभ्यासासाठी ऑर्निथोलॉजी वापरतात. हा लक्षात ठेवा. ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्षी जीवनाचा अभ्यास. अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स अभ्यास. तर आता नेक्स्ट आहे विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधूंनी लावला. सायकलचा शोध कुणी लावला? मॅकमिलनने लावला. डिझेल इंजिनाचा शोध कुणी लावला? रुडॉल्फ डिझेल सोपा आहे. डायनामाइटचा शोध अल्बर्ट नोबलने लावला. हे खूप फेमस आहे. रडारचा शोध टेलर आणि यंगने लावला. आणि वाफेचा इंजिनाचा शोध जेम्स वॅटने लावला. हे पण खूप फेमस आहे. तर आता विमानाचा राईट बंधू हे पण फेमस आहे. नंतर वाफेचे इंजिन जेम्स वॅट हे पण फेमस आहे. डिझेल इंजिनचं नावातच डिझेल आहे हे पण माहिती आहे. डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबल लावला हे पण माहिती आहे. तर लक्षात कुठं ठेवायचं? सायकलचा शोध मॅकमिलनने लावला. आणि दुसरं रडारचा शोध कोण लावला? टेलर आणि यंगने लावला. देन सुरक्षा गाडी, आगगाडीचा शोध कोणी लावला? जॉन वॉकरने लावला. रिव्हॉल्वरचा शोध कोणी लावला? कोल्टने लावला. विजेच्या पाळण्याचा शोध कोणी लावला? इलिसा ओटिसने लावला. मायक्रोफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्राहम बेल. मोटर कारचा शोध कोणी लावला? कार्ल स्पेसने लावला. रेडियमचा शोध कोणी लावला? पेरी क्युरी. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्राहम बेल. थर्मोमीटरचा शोध कोणी लावला? गॅलिलिओने लावला. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला?
नाही आता हे सगळं हे नाही ओव्हरलुक करायचे जास्त काही पाठ दिसून त्यातले इम्पॉर्टंट होते ना ते नेक्स्ट लास्टच्या स्लाइड मधले हे आपण केलेलं आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे काय थोडेसे तुम्ही ओव्हरलुक करा. टेलिफोनचं एक लक्षात ठेवा. टेलिफोन आला की काय वाजते बेल वाजते. आपण म्हणतो टेलिफोनची बेल वाजते फोन उचल तर टेलिफोन बेल असं लक्षात ठेवा. तर थर्मामीटर गॅलिलिओनी शोध लावला. मायक्रोफोनचा मायक्रोफोन आला की बेल वाजते मग बेल निघाला. टेलिफोनचा मायक्रोफोनचा अलेक्झांडर ग्राहम बेलने शोध लावला हे लक्षात ठेवा. असं रेडियमचा शोध मेरी क्युरी पेरी क्युरीने लावला. थर्मामीटरचा शोध गॅलिलिओने लावला हे लक्षात ठेवा. आता हेलिकॉप्टरचा शोध कोणाला सिस्कोर्सने लावला. टेलिव्हिजनचा जॉन बेअर्ड हे सगळ्याला माहित आहे. टेलिव्हिजनचा शोध कोणाला जॉन बेअर्ड. विजेच्या तीव्रतेचा शोध कोण लावला एडिसनने लावला हे पण सगळ्याला माहित आहे. उत्क्रांतीवादाचा शोध कोण लावला तर डार्विनने हे पण सगळ्यांना माहित आहे. रेफ्रिजरेटरचा शोध कोण लावला पार्किन्सने लावला हे सगळ्यांना माहित नाही बऱ्याच लोकांना लक्षात ठेवा. रेफ्रिजरेटरचा शोध कोण लावला पार्किन्सने लावला. तर सेफ्टी लॅबचा शोध कोणाला हम्फ्री डेव्हीने लावला. विशिष्ट गुरुत्वाचा आर्किमिडीजने लावला हे पण सगळ्यांना माहिती आहे. आपण खूप वेळा शिकलो आर्किमिडीजचे तत्व वगैरे. तर वनस्पती नाही संवेदना असतात हे कोणी सांगते जगदीशचंद्र बोस. आपण कसं लक्षात ठेवलं सुभाषचंद्र बोस यांना खूप संवेदनशील माणूस होते. तर वनस्पती संवेदना असतात हा शोध कुणी लावला जगदीशचंद्र बोस यांनी लावला. कॉस्मिक किरणाचा शोध तर होमी भाभा यांनी लावला. भूमितीचा शोध कोण लावला युक्लिड हे आपल्याला खूप माहित आहे फेमस आहे. होमिओपॅथीचा शोध कोण लावला हायनेमनने लावला. शिवणयंत्राचा शोध कोण लावला होवेने लावला. ॲटम बॉम्बचा शोध कोण लावला रॉबर्ट डाहायमरने लावला. सिंथेटिक जीनचा शोध कोण लावला हरगोविंद खुराना. आपल्याला माहिती आहे सिंथेटिक जीनचा शोध कोणी लावलाय तर हरगोविंद खुराना. हे फेमस पण आहे खूप वेळा विचारलेलं पण आहे. प्राणवायूचा शोध कोण लावला हे पण बऱ्याच वेळा विचारलं आहे. प्रिस्ले अँड लॅवेझे. अनुवंशिकतेचा सिद्धांत शोध कोणाला मेंडेलने लावला हे पण खूप वेळा विचारलं आहे. अंडासाठी लिपीचा कोणी शोध लावला लुईसने लावला हे पण खूप वेळा विचारले. आणि इम्पॉर्टंट कुठले तर भूमितीचा शोध युक्लिडने लावला हे इम्पॉर्टंट आहे. नंतर सिंथेटिक जनचा शोध कोणाला हरगोविंद खुराना हे पण फेमस आहे. प्राणवायूचा शोध कोणी लावला प्रिस्ले अँड लॅवेझेने लावला हे पण फेमस आहे. अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेलने. अंडासाठी ब्रेलने हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर अँटी रॅबिसचा शोध कुणी लावला लुई पाश्चरने हे पण खूप फेमस आहे. गुरुत्वाकर्षणचा शोध न्यूटनने लावला हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. रमन इफेक्टचा शोध सी.व्ही. रमनने लावला. रमन नावा त्याचे गुरुत्वाकर्षण न्यूटनने लावला. अँटी रॅबिस लुई पाश्चरने हे तीन इम्पॉर्टंट आहेत. क्षयाचे रोगजंतूचा शोध कोणी लावला रॉबर्ट कॉकने लावला. क्षयकिरणाचा रॉन्टगेनने लावला हे पण इम्पॉर्टंट. मल्याळाचा जंतू रोनाल्ड रॉसने लावला शोध हे पण इम्पॉर्टंट. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्पसनने लावला हे पण बऱ्याच वेळा विचारला आहे. क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला हॅरिसनने लावला हे पण इम्पॉर्टंट आहे.